नीटचा पेपर लीक झाल्याच्या नंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आणि विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन केलं जात आहे। एनटीएचं जे ऑफिस आहे मुख्यालय ओखल्यामधील या ठिकाणची मी तुम्हाला दृश्य दाखवतोय की मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी संघटनेकडून खास करून एबीव्हीपी कडून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणावरती एबीव्हीपीचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर ओखल्यामध्ये हे विद्यार्थी आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत। विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी खेळखंडोबा करणाऱ्यांचा धिक्कार असो अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि पोलिसांचा मोठा आणि तगडा बंदोबस्त या ठिकाणी एनटीए ऑफिसच्या बाहेर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आपण बघू शकतोय दिल्ली पोलीस असतील किंवा रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो लावल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी जी आहे ती केली जात असतानाचे चित्र आपण बघतोय। दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो आपण एबीव्हीपीचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। काल देखील अशाच पद्धतीचं आंदोलन जे आहे ते शास्त्री भवन या ठिकाणी केलं गेलेलं होतं आणि त्या ठिकाणी काँग्रेसच्या ज्या विद्यार्थी एनएसयूआय विद्यार्थी शाखा आहे त्यांच्या वतीनं आंदोलन केलं होतं आणि आज एबीव्हीपी या प्रकरणामध्ये आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते आणि मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी या ठिकाणी या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांकडनं केली जात असतानाचं चित्र आपण बघतोय। खरं तर या नीट पेपर लीक प्रकरणी विद्यार्थी संघटना असतील त्या ठिकाणी पालक असतील हे मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झालेले होते आणि निषेध जो आहे तो केला जात होता। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी खेळखंडोबा चालणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत ती या ठिकाणी या विद्यार्थ्यांकडनं दिल्या जात आहेत। आपण बघतोय खाली जे नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं ऑफिस आहे एनटीएचं त्याच्या समोर या ठिकाणी सगळे विद्यार्थी या ठिकाणी हे बसलेले आहेत आणि पोलिसांविरोधात देखील घोषणाबाजी या विद्यार्थ्यांची असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा देखील बंदोबस्त आणि विद्यार्थी या ठिकाणी आहेत। घोषणाबाजी सुरू आहेत। आपण काही विद्यार्थ्यांशी बातचीत करणार आहोत। आप प्रोटेस्ट कर रहे हो एनटीए के ऑफिस 23 लाख स्टूडेंट्स के भविष्यों के साथ खिलवाड़ हुआ है। हमारी सबसे पहली मांग है कि इसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई होनी चाहिए और जिसने भी इसके पीछे जो भी जितनी बड़ी चेन है जो पेपर लीक करती है 2024 में भी हुआ 26 में हुआ उनके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई होनी चाहिए और उनके नाम दुनिया के सामने आने चाहिए, देश के सामने आने चाहिए, स्टूडेंट्स के सामने आने चाहिए जिन लोगों ने ऐसी हरकत करी है। मांग कर आप सीबीआई आप ये तपास की मांग कर रही हो, सीबीआई के पास ये तपास दिया गया। सीबीआई से हमारी यही मांग है कि उन लोगों का नाम सामने लेके आए, उनका नाम छुपाया जा रहा है जिसने इस तरीके की घटना करी और हमारी यही मांग है कि एनटीए के डायरेक्टर रिजाइन दे। आपको लग रहा है किसी को बचा जा रहा है इसमें? अगर बचाया जाएगा किसी को भी तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आंदोलन करता रहेगा। जो जो इस चेन में इन्वॉल्व है उनका नाम बिल्कुल सामने आना चाहिए। प्रोटेस्ट कर रही हो लेकिन पुलिस का बहुत भारी भीड़ यहाँ पे जमा हुआ। हमारे को बिल्कुल भी फर्क नहीं पड़ता। स्टूडेंट्स की ताकत को कोई भी नहीं रोक सकता और हमारी सबसे बड़ी मांग है कि जब तक स्टूडेंट्सों के साथ न्याय नहीं होगा इस तरीके की चेन को जल्द से जल्द गिरफ्तार करा जाए। शिक्षा विभाग की जिम्मेदारी होती है ये एग्जाम लेने की। आप मांग कर रहे हैं शिक्षा विभाग के जो प्रमुख? हमारी मांग है जो एनटीए का डायरेक्टर है वो इस चीज पे ध्यान दे और आगे से कभी कोई हरकत ना हो। आपण जर बघतोय मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांचा आक्रोश असल्याचं बघायला मिळतंय आणि विद्यार्थ्यांकडनं घोषणाबाजी केली जाते। या सगळ्याला एनटीए जबाबदार आहे अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे आणि म्हणूनच या विद्यार्थ्यांकडनं आंदोलन केलं जाते। जे कोणी या सगळ्याला जबाबदार असतील त्या यासाठी जबाबदार असतील त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे ही भूमिका या ठिकाणी हे विद्यार्थी मानताना बघायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने एनटीएच्या ऑफिसच्या बाहेर घोषणाबाजी करत मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांकडनं हे आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं बघायला मिळते। पोलिसांचा मोठ्या प्रमाणावरती तगडा बंदोबस्त खरं तर या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून राकेश सर हे कॅमेरा पर्सन आपल्याला हे सगळे दृश्य दाखवत आहेत। मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त रॅपिड ॲक्शन फोर्स दिल्ली पोलीस या ठिकाणी आहेत आणि त्यांचा बंदोबस्त तगडा करण्यात आलेला आहे। पण हे सगळं असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला एनटीएच्या कार्यालयाबाहेर आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।